नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि संध्याकाळचे वाजले 4. आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. आज काय झालं, सकाळी देवपूजा करायला झालंच नाही. निवांत देवपूजा करायची असते गुरुवारची, अभिषेक वगैरे असतात, त्याच्यामुळे काही वेळच नाही मिळाला. म्हटलं आता संध्याकाळी पूजा करूया. आता इथं संध्याकाळची मी पूजा करून घेतली 4 वाजता. त्यानंतर हळदीचं लेपन केलं, दारासमोर रांगोळी वगैरे काढली. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे मला महालक्ष्मीच्या गुरुवारची पूजा पण मांडायची होती. देवपूजा झाली, उंबऱ्याचं लेपन वगैरे सगळं काही झालं, रांगोळी काढून झाली. त्यानंतर मी घेतलं इथं पूजा मांडायला. आज काय केलं, मी देवघरासमोर नाही पूजा मांडली, साईडलाच घेतलं जरा हॉलमध्ये. देवघरात काय होतं, जागा पण कमी पडते आणि मग पूजा मांडायला पण अडचण येते जरा जास्त. त्याच्यामुळे म्हटलं चला आजची पूजा आपण बाहेरच मांडूया हॉलमध्ये. आता पूजा कशी मांडायची, काय कसं करायचं, अगदी सोपी आहे पूजा मांडणी. पण माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत त्याचे. कारण कसं आहे ना, गेली कित्येक वर्ष मी ही पूजा करत आली आहे. अगदी लहान असल्यापासून, जवळजवळ मी 7वीला असल्यापासूनच या पूजेला सुरुवात केली आहे मार्गशीर्ष गुरुवारला. त्यावेळेस सगळ्याच मैत्रिणींनी धरले, त्याच्यामुळे मग मी पण धरले होते. आम्ही सगळ्यांनी मिळून हे गुरुवार चालू केले. आता किती जणींचे चालू आहेत हे मला नाही सांगता यायचं, परंतु माझ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांमध्ये एकही वर्ष असं नाही की माझ्याकडून पूजा झाली नाही. दरवर्षी नित्यनियमाने मी ही पूजा करते. आपण कोणत्याही देवाची सेवा मनापासून जर केली तर ती आपल्याला लाभत असते. आता कसं फोनमुळे, यूट्यूबमुळे किंवा इंस्टाग्राममुळे सगळं काही माहीत होतं आहे माणसांना. त्या काळात आम्हाला काहीच माहीत नव्हतं होत. 1995 साली मी ह्या व्रताला सुरुवात केली, त्यावेळेस मी 7वीला होते. आणि आता चालले 2025. एवढ्या वर्ष मी महालक्ष्मीची पूजा करत आली आहे आणि त्याचं फळ पण मला पाहिजे तसं मिळत गेलं आहे. त्या काळात तर मोबाईल पण नव्हते, TV होते ब्लॅक अँड व्हाईट. त्यामुळे व्रत कसं करायचं, काय कसं करायचं हे जास्त काही माहीत पण नव्हतं. परंतु जसं येईल ना तसं व्रत हे मी केलं. अगदी कलश मांडून फक्त पूजा केली मी. कलश आणि पुस्तक एवढं आणि दिवा एवढं लावूनच मी ही पूजा केलेली आहे. आणि त्या काळात परिस्थिती पण एवढी म्हणजे चांगली नव्हती. जसं आपल्याला जेवढं भेटेल तेवढ्यातच मी ही पूजा केली. मीच नाही तर अगदी माझ्या मैत्रिणीसुद्धा. कारण त्या काळात जास्त पैसे पण नव्हते आणि जास्त काही माहीत पण होत नव्हतं. पण सेवा मात्र मनोभावे केली आणि आज तुम्ही त्याचं फळ पाहतायच. एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते. ज्या टायमाला मी हे महालक्ष्मीचं व्रत सुरू केलं, म्हणजे जवळजवळ 7वीला असल्यापासून, त्या काळात मला असं महालक्ष्मीचं म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायची इच्छा होती. आणि खरं सांगू का, तीच माझी इच्छा अगदी आत्ता म्हणजे अलीकडच्या काळामध्ये 3-4 वर्षापूर्वी 2021-22 साली ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि त्यानंतर मी 3 ते 4 वेळा म्हणजे दरवर्षी म्हटलं तरी पण कोल्हापूरला जाऊन आले. म्हणजे पहा, देवीने मला दर्शन द्यायला किती वर्ष लावले. पण दर्शन दिल्यानंतर सलग 2-3 वर्ष मला भेटीला पण बोलवलं. अगदी आनंदाने आणि मन अगदी प्रसन्न होऊन गेलं तिथे गेल्यानंतर. खरं तर ना, आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. पॉझिटिव्ह राहिल्यानंतर आपल्याला कुठलंच आणि कशाचीच कमी पडत नाही. देवाच्या बाबतीत म्हणा, आपल्या स्वतःच्या बाबतीत म्हणा, आपल्या घराच्या बाबतीत म्हणा, आपल्या माणसांच्या बाबतीत आपण पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे. आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू ना, तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पण राहते आणि सगळं काही आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह होतं. कितीही दुःख आले, कितीही संकट आले, त्यावर पण आपलं मात होते. कारण आपले विचारच पॉझिटिव्ह असतात. त्याच्यामुळं निगेटिव्हिटी जास्त काळ टिकत नाही. तर पाहता इथं मी काय केलं आहे, चौरंग मांडून घेतला आहे, त्याखाली स्वस्तिक काढून घेतलं आहे. त्यानंतर एक चौरंग मांडला आहे, त्यावरती पिवळं कापड आथरलं आहे. चौरंग अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर कापड पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. नवं असलं तर चांगलंच, पण नवं जर नसेल तर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहिलंच, मी नगरमधून मुखवटे आणले होते. त्यातलंच एक मुखवटा मी इथं लावला आहे. साडी वगैरे सगळं काही मी घेऊन आलेली होते. ते सगळं काही मी मार्गशीर्ष गुरुवारसाठीच आणलेलं होतं. कारण आता यूट्यूबला पाहतो, इंस्टाग्रामला पाहतो, फेसबुकला असतं सगळं. त्याच्यामुळं आता आपल्याला पण असं वाटतं की आपण पण देवाला सजवावं. आणि तिकडं आपण जर देवाला सजवलं तर आपलं मन पण प्रसन्न होत असतं. तर मी असं काही सजवलं आहे. आता मुखवटा वगैरे, कलश वगैरे मांडून झाल्यानंतर गणपती बाप्पाला आणि देवीला अभिषेक घातला. माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती आहे.
मी कोल्हापूरला गेले होते त्यावेळेसच ती मूर्ती घेऊन आलेली होते. सगळी मांडणी करून घेतली. त्यानंतर प्रदोष काळ झालेला होता. म्हटलं आता दिवाबत्ती करून घ्यावी आणि नंतर मग बाहेरला आता मला स्वयंपाक करायचा होता आणि बाकीचं पण उरकायचं होतं, नैवेद्य करायचा होता. त्यामुळे दिवाबत्ती करून घेते. लावू ना उद्या सकाळ सकाळी. हां नाही लावलं. फर्स्ट डे फर्स्ट शोचं इम्प्रेशन थोडं डाऊन पडेल, पण सेकंड डेचा चांगलं पडेल. मापात टाक, मापात. देवाची मांडणी वगैरे सगळं झालं माझं. त्यानंतर आता मी लागले होते स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये मी बनवलं होतं खिचडी भात, त्यानंतर मग पालक पनीर, गोडामध्ये बनवली मी शेवायची खीर आणि चपाती. असा मेनू होता आजचा. ही पण ठेव डबा. मसाला तिथं नाही जाता पुढे ठेवलं तरी चालतं. कसं चालेल? तिथं जागा. दादा तेवढं पिठाच्या आतमध्ये आण बरं.
ठेव ना. जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिची लाड पूर्वी त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. स्वयंपाक झाला, त्यानंतर नैवेद्य दाखवला, आरती झाली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले. सगळं करण्याचं होतं, परंतु ते एवढं आवडणं म्हणजे महामुश्किलीचं काम. माझं तिकडे कसं खराब झालं, कारण स्वयंपाक पटपट करायचा होता, उशीर झाला होता. सगळंच काही उरकायचं होतं, सगळ्यांना भुका पण लागलेला होता. त्याच्यामुळे मी आधी सगळं स्वयंपाक करून घेतला. आता भांडे निवांत सगळं घासू.
जेवण वगैरे सगळं काही झालं. त्यानंतर मी आले भांडे घासायला. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.